आता ही जबाबदारी सुद्धा मीच स्वीकारतो. कुठेच गोळ्या? मी इकडे येण्याच्या गडबडीमध्ये वाड्यावर विसरून आले. कारण मलाच माहिती आहे की नरसिंह साहेब खरे किल्लेदार नाहीये. पाहिजे तर कृष्णबाईला विचार की मी कोडी घालत नाहीये, उलट कोडं सोडवून सांगतोय. नरसिंह साहेब किल्लेदाराचे वंशजच नाही. खरं काय आहे ते सिद्ध झालंय. त्यामुळे तुम्हाला घराचा कुटुंब प्रमुख काय सदस्य म्हणणंही चुकीचं ठरेल. जाण्यापूर्वी अंगावरचे सगळे दागिने काढून ठेव. मी आणि जानकी हे घर सोडून कायमचे चाललोय. आजच्या गोळ्या घेतल्या? मी इकडे येण्याच्या गडबडीमध्ये वाड्यावर विसरून आले. त्रास वगैरे काही झाला नाहीये मला. तुमच्यासाठी थोडं काही करावं लागलं तर त्रास होतो का? तुम्ही कोणी परखे आहात का? मग आता तुला आणि आपल्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. माझं नशीब मला नक्की कुठे घेऊन चाललंय. ज्या माणसांपासून, ज्या वाड्यापासून मी खूप लांब जायचा प्रयत्न करतोय, माझं नशीब मला पुन्हा तिथेच घेऊन चाललंय. पण काहीही झालं तरी जानकीसाठी मला तिथे जावंच लागेल. जावंच लागेल मला तिथे, फक्त जानकीसाठी. आत्याबाई, मला कळतंय तुम्ही कसला एवढा विचार करताय ते. कळतंय ना, मग जा ना आता इथून. नाही हो आत्याबाई, मला बोलू द्या. तुम्हाला असं बसलेलं नाही हो बघवत माझ्याच्यानी. घरात हे सगळं रामायण घडलेलं असताना मी काय हसत खेळत राहायला हवं होतं का? नाही, तसं नाही आत्याबाई. अहो पण हे सगळं रामायण कुणामुळं घडलं त्याचा विचार नको का करायला? मला माहिती आहे घरात अजून कटकट नको म्हणून तुम्ही त्या माणसाला काही बोलत पण नाहीये. काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. उगीच असलं काहीतरी बोलून माझा त्रास नको वाढव. नरसिंह दादा जानकीताई होते तेव्हा घरात काहीतरी बोलायचा अधिकार तरी होता. आत्याबाई, मला एवढंच म्हणायचंय की अहिल्याताईंनी त्या दोघांना घराबाहेर काढून चांगलं नाही केलं. वा, छान. मी याचीच वाट बघत होते की तू माझं नाव कधी घेते. या घरची मोलकरणी तू, आणि माझ्याबद्दल माझ्याच घरच्यांसमोर बोलतेस. आत्याबाई, आहो तुम्ही तरी काही बोला. हे बाभळीचं झाड तूच खत पाणी घालून वाढवलंयस. वेळोवेळी त्याला अंजारलंस, गोंजारलंस. आता हे झाड मोठं झालं, त्याचे रागरंग दाखवायला लागलं. बाभळीचे काटे टोचणारच ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय? आत्ता मला काही म्हणायचंच नाहीये. नातेबाई, नरसिंहा, नरसिंहा, असं अचानक कसं आलास रे? अरे वा, माझ्या येण्याचं आता आश्चर्य वाटायला लागलं का तुम्हाला? हे बघ, आधीच खूप तमाशा झालाय, आणखी कापली नको काढूस. तमाशा अजून सुरू नाही झालाय आत्याबाई, आता होणार आहे. काल हिने जो तमाशा केला त्यामुळे जानकी अचानक आजारी पडली. काय झालं माझ्या जानकीला? काही झालं नाही, पण जर काही झालं तर एकाही किल्लेदाराला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा.
नरसिंहा, मला आत्ताच्या आत्ता जानकीकडे घेऊन चल. काही गरज नाहीये. आमचा आता कुठल्याही किल्लेदाराशी काहीही संबंध नाही. आणि घरातून हाकलून दिलेल्या माणसांची एवढी काळजी करण्याची गरज नाहीये कृष्णाबाई. आत्ताही मी आलोय तर तुम्हा सगळ्यांची तोंड बघायला नाही, तर जानकीची औषध राहिलीत म्हणून. मगाशी मी काही बोलले नाही, पण मोठ्या साहेबांना तुम्ही तिथं जाऊच द्यायला नको होतं. रखमा मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाबा काहीही करणार नाहीत. हे काही करणार नाहीत ग, पण तिकडे कोणी यांना काही बोलायला नको. आता अहिल्या काकूच जर त्यांना काय बोलली ना तर मात्र तिचं काही खरं नाही. मोठे साहेब म्हणजे काही लहान आसामी नाही. मोठे साहेब आहेत म्हणून त्यांना गावात मान आहे. नाहीतर कोणी सहन केले असते या अहिल्याबाईचे नखरे. पांडुरंगा, यांना शांत ठेव म्हणजे झालं. जानकी, तू नको काळजी करूस ग. तू आधी स्वतः शांत हो बघू. जावे बापू आले. ही औषधं सुभानराव लगेच जानकीला द्या. वय साहेब, वहिनी साहेबांना एवढा त्रास होणार असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे आपण आता. बरोबर बोलताय तुम्ही वाकनेस. आपण उद्याच सकाळी हे सगळं सोडून जाऊया मुंबईला. तसं नव्हतं म्हणायचं मला साहेब, पण मुंबईला गेल्यानंतर सुद्धा वहिनी साहेब एकट्याच पडणार आहेत. तसं नाही होणार वाकनेस. अमृता असेलच की, आणि मीही आहेच. साहेब, अमृतदाजींना स्वतःला सध्या आधाराची गरज आहे. तुम्ही सतत कामासाठी बाहेर असणार. मग तुम्हाला काय सुचवायचंय वाकनेस? मला असं वाटतंय साहेब की आत्याबाईंना जर आपण मुंबईला घेऊन गेलो तर बरं होईल. नाही, ते शक्य नाही. साहेब, वामनरावांकडनं काही चूक झाली, तुम्ही त्यांच्यावर रागावलं तर ठीक आहे, पण आत्याबाईंवर का रागावतात तुम्ही? आता तुम्ही मला शिकवणार का कोणावर रागवायचं आणि कोणावर नाही ते? नाही साहेब, माफ करा, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आत्याबाईंनी आईच्या मायेनं वाढवलंय तुम्हाला आणि मलाही. आणि या वयामध्ये अशा परिस्थितीमध्ये त्यांना सोडून जाणं कितपत योग्य आहे, म्हणून मी बोललो. वाकनेस, ते किल्लेदारांचं घर सोडलंय मी, आत्याबाईंना नाही. तिचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. पण जोपर्यंत ती त्या घरात राहते तोपर्यंत काही करू शकत नाही मी तिच्यासाठी. या तुम्ही सकाळी वेळेत तयार राहा. अहिल्या, मला काळजी वाटते का आत्याची? स्वतःला कोंडून घेतलंय तिने जणू काही खोलीत. 2-4 वेळा हाका मारल्या मी, बोलवलं तिला, ओ सुद्धा दिली नाही मला तिने. पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे याचा विचार केलात का? म्हणजे काल तुमचे दादा आले होते इथे. नको नको ते बोलले.
आत्याबाईंना सरळ ओ कृष्णाबाई असं म्हणून बोलायला लागले. काय अहिल्या, काय बोलतेस तू हे? नाहीतर काय, ते जानकीला साधा ताप का थंडी भरली तर इथे येऊन आत्याबाईंना धमकी देऊन गेले. म्हणे काही झालं तर तुला सोडणार नाही. त्याला असं म्हणाला? मला नाही खरं वाटत. तू तू खरंच सांगतेस? मला खोटं बोलायची सवयच नाही. माझ्या समोरच झालं हे सगळं. मी मध्ये पडले तर मला म्हणाले तुझ्या कानाखाली वाजवू का? बोला आता, तुमच्या बंधूंचा एवढा पुळका आहे ना तुम्हाला? बिचाऱ्या आत्याबाई तर कोसळल्याच. दादा का वागतोय असा? ज्या आत्याने त्याला लहानाचा मोठा केला, जपला, त्या आत्याला हे असं सगळं सुनावलं त्यांनी? ज्याच्या खानदानाचा काही पत्ताच नाही त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? दादा असं काहीतरी वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर आत्याबाईंनी आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं. अहिल्या किल्लेदार हे उडत होत्या नाही का? आता दाखवते किल्लेदारांची सून असणं काय असतं ते. कोण आहे रे? फोन आहे. हॅलो, काय म्हशी? सुख सुख बघवत नाही काय माझं तुला? मस्त सुखात पडलो होतो, तालीमध्ये तड म्हणायला. कशाला फोन केला तू? काय हो धनी, बायकोशी असं बोलतात का? एकुलती एक बायको आहे ना मी तुमची. लाज नाही वाटत का असं बोलायला? कानाखाली 5 बोट उठवेन, कळलं काय? शहाणपणा करून बोलायचं नाही. माझ्या कानाखाली आवाज नंतर काढा. आधी मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. इथं तुमच्या घरात महाभारत चालू आहे आणि तुमचे मोठे बंधुराज गेलेत वनवासाला. त्यामुळं आता किल्लेदारांच्या गादीचा वारस कोण यावर चर्चा चालल्यात घरात. त्यामुळे महाराज जरा लवकर हित या आणि गादी ताब्यात घ्या. आईला काय सांगते काय तू? म्हणजे नियम बरोबर लागला म्हणायचं? अहो तेच तर सांगतेय. आत्ता हिथं तुमची सगळ्यात जास्ती गरज असताना तर गोव्यात कसली मजा मारताय? काय करतोय? मजा करतोय मजा. मला एक दोस्त गावला इथे, शंभ्या नावाचा. आम्ही मस्त डान्स करतोय, मजा करतोय, दारू पितोय. तुला काय करायचंय? तू बोल, काय बोलायचे ते. हो, इथं बायको फोनवर आहे ना, तिला नाही का काही म्हणणार? अगं तिथंच विचार करतोय म्हणून तर बोलतोय, नाहीतर फोन बी उचलला नसता. कळ काय? लवकर बोल. मग आता एक काम करा, इथं लवकर निघून या, कारण त्या आईल्या ताई आयत्या बिळावरचा नागोबा व्हायला बघतायत. त्या बाईनी फणा काढायच्या आत तुम्ही इथं पोचलं पाहिजे, कळलं का? अरे येणार येणार, सुपरमॅन परशुराम किल्लेदार येणार तिकडे. राज्याभिषेकाची तयारी कर, ताबडतोब राज्याभिषेक करून घेऊ आणि मग सुरू होणार परशुरामाची फॅक्टरी. ठेव पाहायला तुझ्या. काय ध्यान गळ्यात पडलंय माझ्या. काय पाहताय? तुला माहितीये जानकी मी काय पाहतोय ते. त्याचीच तर भीती वाटतेय मला. तुम्हाला एक सांगू,
हे गाव तुमचंच आहे. तुम्हाला माहितीये, अजूनही गावाच्या बांधावरचा शेतकरी एखादी लाल दिव्याची गाडी येताना दिसली ना की म्हणतो साहेबांची गाडी आली म्हणून. त्यांचाही विश्वासघात केल्यासारखं वाटतंय मला. जाऊया बापू. आता परत कधी येणार रमावतीला? नाही माहित, कारण काही म्हटलं तरी हे गाव किल्लेदारांचं आहे. त्यामुळे मला नाही वाटत मी पुन्हा इथे येईन. येते. मुंबईला निघण्याच्या आधी गाडी एकदा वाड्यावर घ्या. वाटलंच होतं. तू हा विषय अजून काढला कसा नाही? बाबा, तुला जर आत्या आजीला भेटायचं असेल तर हरकत काय आहे? हरकत आहे. त्या वाड्यातल्या कोणाशी संबंध ठेवण्याची गरज नाही, त्याला भेटण्याची गरज नाहीये. मी तिकडे कोणालाही भेटायला नाही चालली. मी तिकडे वेगळ्या कामासाठी चालली. मग तिथे जाऊन काय वाडा पाहायचा आहे का तुला? माझी एक गोष्ट राहिली तिकडे, ती घ्यायला चालली. तशीच्या तशी गोष्ट आपण मुंबईत घेऊ. नाही घेता येणार. बाबा प्लीज चला ना, काहीतरी काम असेल तिचं. जानकी, अगं का ग अशी परक्यासारखी वागतेस? मला भेटायला आली आहेस ना, मग अशी नजर का टाळतेस? आत्याबाई, मी तुम्हाला भेटायला नाही, दुसऱ्याच कामासाठी इकडे आले. तुला काय कामं करायची ती कर ना ग, पण एकदा नीट बोल तरी माझ्याशी. बोलण्या इतका वेळ नाही आत्याबाई. तो एक हट्टीच आहे ग, पण तू का ग अशी वागतेस? माझ्या सगळ्या आशा तुझ्यावर आहेत बघ. आमच्या दोघांमधला दुरावा फक्त तू दूर करू शकशील. आत्याबाई, हे सगळं आता नाही बोलता येणार. आणि मी इथे तुम्हाला भेटायला नाही, चिऊला माझ्याबरोबर घेऊन जायला आली. मी सुमिताईला वचन दिलं होतं, चिऊला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन म्हणून. सगळ्यांना सांभाळायला कोणी ना कोणीतरी आहे. मला कोण सांभाळणार आहे? आत्याबाई, मी तुम्हाला वचन देते, तुमच्यामधला दुरावा नक्की दूर करीन. पण आता नाही. मला थोडा वेळ द्या आत्याबाई, मला थोडा वेळ द्या. आठवण आली ना? आता मी तुला सोडून कुठे नाही जाणार. काय गे, तुझी परत घरात यायची हिंमत कशी झाली? मी चिऊला न्यायला आली. हो का? मग बरं झालं, कारण ही सुद्धा तुमच्यासारखी अनाथच आहे ना. सगळी फालतू माणसं एकाच वेळी बाहेर गेलेली बरी. सगळ्यांना बाहेर काढलंस, अजून समाधान नाही झालं तुझं? आत्याबाई, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, मी कोणालाही घराबाहेर जा असं म्हणाले नव्हते. घराबाहेर जाण्याचा निर्णय भाऊजींचा स्वतःचा होता. पण तो कशामुळे गेला? तुझ्या या असल्या विचित्र बोलण्यामुळेच ना. आणि ही आता इथे आली आहे, ती तुझ्या कुठल्याही प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करायला नाही आली. बरं,
या पोरीला आईची माया द्यायला आली. येणारच, पण अशी नाटकं करण्यात हिचा हातखंडा. खरं तर भाऊजींना घराबाहेर काढण्यात सुद्धा हिचाच हात असतो. घरात तणावाचं वातावरण निर्माण करायचं, रडारड करायची आणि मग स्वतःचे लाड करून घ्यायचे. हे असलं काही बोलताना काही वाटत नाही का ग तुला? आत्याबाई, मला नाही, हे सगळं करताना हिला काहीतरी वाटतं पाहिजे. आत्ता सुद्धा ही चिवला घ्यायला नाही आली, आपण कसे आदर्श सून आहोत हे दाखवायला आली. आत्याबाई, येते मी. हे वाट पाहत असते. येते नाही, जाते म्हणून. कारण येते ते म्हणतात त्यांना परत यायचं. ठीक आहे, जाते मी. पण आत्याबाई, तुम्हाला दिलेला शब्द मी पाळेन.